हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याची रसरशीत अशी मस्त मसालेदार टेस्टी अशी बटाट्याची भाजी. काही भाजीला भाजीपाला नसेल तर आपल्याला लगेच सुचतं डाळी किंवा मग बटाट्याची भाजी. गृहिणीचं या दोनच गोष्टीकडे भाजीपाला नसेल की लक्ष जातं. तर सगळ्यात आधी मी काय केलेले 3 बटाटे घेतलेले आहेत आणि पाण्याने एक वेळेस धुवून घ्यायचेत आणि 5 मिनिटं बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत. तोपर्यंत इकडे आपण भाजीला पाण्यात बटाटे भिजवून ठेवले. तोपर्यंत भाजीला फोडणी द्यायची आहे. तेल घेतले 2 पळी. जिरं मोहरी छान तडतडली की थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता हे छान झाला की जेवढा आपल्याला जमेल तेवढा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि अगदी हलकासा तेलामध्ये तळून घ्यायचा. जास्तसुद्धा लाल होईपर्यंत थांबायचं नाही. हलकासा तेलात तळून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा. दोन्ही हलकंसं तेलामध्ये छान तळून घ्यायचं. थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो विरघळला जाईल. लाल तिखट चवीनुसार टाकायचं, जी की आपली चटणी वापरात रोजच्या असते ती. तिखट क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात टाकून घ्यायची. छान असं सगळं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपले बटाटे छान अशी बटाट्याचे साल तसेच ठेवून टाकायचे. त्यामुळे भिजत ठेवले होते आपण बटाटे, जेणेकरून सालावरती जे काय माती किंवा वरती जे मोड आलेले असते ते सगळे निघून जातील आणि सगळं बटाटे असे मोठे मोठे साईजमध्ये कट करून घ्यायचे. तुम्हाला हवे असतील तर छोटेसुद्धा करू शकता. आपण साल काढायची नाही. साल काढल्याने बटाट्याची चव थोडीशी वेगळी लागते. या रस्सा भाजीला ना तुम्ही जर करणार असाल अशी भाजी तर नक्कीच साल ठेवून त्याची टेस्ट बघा. आणि अशा प्रकारे बटाटे सगळे फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक बटाट्याला मसाला लागला गेला पाहिजे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं. सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान अशी आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. तर एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा. एक वेळेस अशी भाजी नक्कीच करून बघा आणि जर कधी पाहुणे आले अचानक ऐनवेळी काही भाजीला नसेल तर अशी रस्सा भाजी करून बघा. पाहुणेसुद्धा खुश होतील आणि टेस्टी चमचमीत अशी भाजी वास येता क्षणी सगळ्यांना आवडेल अशी आपली बटाटा रस्सा भाजी तयार आहे. अगदी कमी साहित्यात आणि टेस्टी आणि खूप छान चवदार. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊन बघा. मस्त एक छान 5 मिनिटं शिजून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.